अरे का रे बा सदाशिव, कुठे गेलता म्हटलं सकाळीच? हा, सकाळी सकाळी घुमू राहिला तू तर. काही नाही, हेच आपलं दुकानात गेलतो. साबण आणायला गेलतो बा, साबण. काय म्हटलं, काय याच्यात हसायचं काय? आता काय साबणही नसते आणत काय? काय तुम्ही आणल्या नाही साबण जशा काय? दुकानात गेले नाही तसे काही हसू राहिले मोठे बेशरमासारखे. तर साईड ना. तसं नाही म्हटलं काही, म्हणजे अजून आंघोळही नाही केली बा त्या. म्हणजे एवढी सकाळ होऊ राहिली आणि अजून आतापर्यंत 9-10 वाजू राहिले, तू इकडे आंघोळही नाही गेली म्हणते. काय काय शोभते काय तुले? इकडे राजे जायचा टाइम आला. कसं रे? नाही पण हे असं नाही करायला पाहिजे. ते आतापर्यंत आंघोळ करून घ्यायला पाहिजे ना. पहिलेच त्याच्यात गुरुवार एवढा चांगला दिवस, असं असते काय राजा? जाय. नाही म्हणजे गटाचा हप्ता भरायचा आहे. हा, तर कसं साहेब लोक आहेत ते, चांगलं नाही वाटत ते असं. अरे बा, साबणा काय एकच टाईपचे असते काय म्हटलं? एकच साबण असते काय? काय आपलंच काहीतरी भांड्याची साबण असते. त्याच्यानंतर आपले कपडे धुवायचे साबण असते, आंघोळीची साबण असते, साबण असते. तुम्हाला काय वाटलं म्हणजे काय? मी काय तसं जाऊ म्हटलं अजून? मग साधी गोष्ट नियम आहे मला. चला तुमच्यासारखा नियम. अच्छा. मग म्हणजे काय तू काय कपड्याच्या साबणानं आंघोळ करता का रे? काय राजा, लस बघा दिवस आले रे. नाही म्हणजे कशी आहे, कपडे धुवायचं साबण थोडी मोठी आहे ते आंघोळीपेक्षा, आहे की नाही? अरे बा, कसे बैताळ बोललो काय रे बा तुम्ही? अरे बा, कपड्याच्या साबणीनं कपड्यात धुत असते. आता काय तुम्हाला काय काय शिक्षण कसं रे बा? कसं झालं तुमचं शिक्षण? वांदा आहे मोठा. म्हणजे कनी कपडे घालूनच आंघोळ करायची आहे आणि असं म्हणजे अंगाले असं म्हणजे कपड्यालाच साबण लावायची. कशी कपडे धुणं होते आपले आणि आंघोळे होते.